नमस्कार, आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आषाढ महिना स्पेशल अशा ह्या तिखट पुऱ्यांची रेसिपी पाहणार आहोत, अगदी योग्य प्रमाण वापरून तेही। पण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर तिखट पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर इथे अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। तर आता सुरुवातीला आपल्याला हे पाणी न घालता मिक्सरला याचं सुकं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आता आपण हे सर्व टाकून घेऊयात आणि याला छान असं बारीक मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर लक्षात घ्या, इथे मी पाणी ओतलेलं नाहीये, आपल्याला सुकंच याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं हे बारीक झालेलं आहे। आता पुऱ्यांसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता घरातली कुठलीही एक वाटी घ्या, त्या वाटीनेच आपल्याला हे सर्व मोजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर प्रमाण मात्र तुम्ही इथे असंच ठेवा, म्हणजे तुमच्या पुऱ्या देखील छान अशा खुसखुशीत बनतील। तर इथे 2 चमचे मी तीळ घेतलेले आहेत, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद, हे तयार केलेलं सुकं वाटण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे खूप सारी आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर सुरुवातीला आपल्याला हे असंच सुके जिन्नस आपल्या पिठाला लागले पाहिजेत, त्यासाठी आपण हे असंच मळून घेणार आहोत। आता हे छान असं एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे मी छान असं हे सर्व एकत्रित करून घेतलेलं आहे। आता आपल्याला सुरुवातीला थोडं थोडं पाण्याचा वापर करून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर हा आपल्याला आपण ज्या पद्धतीने पुऱ्यांसाठी पीठ मळतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। सैलसर मळू नका, थोडंसं घट्टसरच मळायचं, म्हणजे पुऱ्या देखील आपल्या छान अशा बनतील। तर हा एक पारंपरिक पदार्थ आहे गावाकडच्या भागामध्ये। तर आवर्जून आषाढ महिन्यामध्ये ह्या तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या, कापण्या, त्यानंतर तिखट धपाटे असं बनवलं जातं। तर आमच्या घरी देखील अशा पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये हे सर्व पदार्थ बनवले जायचे। खास करून तर बाजरीच्या पिठाच्या कापण्या आवर्जून केल्या जायच्या आणि अगदी आवडीने त्या सर्वजण खायचे। तर इथे आता माझं पीठ मळून तयार झालेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता मी कशा प्रकारे हे पीठ मळलेलं आहे। अगदी पुऱ्यांसाठी आपण ज्या पद्धतीने पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मी इथे घट्टसर मळून घेतलेलं आहे। तर आता 10 मिनिटांसाठी याला आपण भिजत ठेवणार आहोत। तर आता इथे फार वेळही आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं नाही आहे। तर इथे आता 10 मिनिटं झालेले आहेत आणि आता एकदा आपण याला पुन्हा एकदा मळून घेणार आहोत। तर इथे मी छान असं याला मळून घेतलेलं आहे। आता याचा एक छोटासा उंडा घ्यायचा, पुरी ज्या पद्धतीने आपल्याला पुरी बनवायची त्या आकाराचा इथे आपण एक गोळा घेतलेला आहे पिठाचा। आणि आता याला इथे पीठ वगैरे लावायची गरज नाही, ते सहज अगदी अलगदपणे आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे, पोळपाटाला वगैरे काही चिटकत नाही। तर मी इथे अशा पद्धतीने ह्या सर्व पुऱ्या बनवून घेणार आहे। राहिलेल्या देखील पुऱ्या मी आता इथे अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे। खूप जास्त बनवून घेऊ नका, एक 5-6 बनवल्या की त्याच्यानंतर लगेच तळून घ्यायच्या। जर मदतीला कुणी असेल तर ह्या पुऱ्या पटपट बनवल्या जातील। जर तुम्ही एकटेच असतील तर एक 5-6 पुऱ्या बनवायच्या, नंतर त्या तळायच्या, राहिलेल्या परत 5-6 बनवायच्या, नंतर त्या तळायच्या, म्हणजे मग त्या कंटाळा आल्यासारखंही वाटणार नाही आणि पटकन उरकल्या जातील। तर इथे मी तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तर तेल इथे छान असं गरम झाले, तुम्ही पाहू शकता मी पिठाचा एक छोटासा गोळा त्याच्यामध्ये टाकला होता, तर तो अलगद असा वरती आलेला आहे। म्हणजे आपल्याला पुऱ्या तळण्यासाठी ज्या पद्धतीचं हे टेम्परेचर हवं असतं तसं आपलं तेल तापलेलं आहे। तर आता इथे मी पुरी सोडून घेतलेली आहे तेलामध्ये। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही पुरी फुगायला सुरुवात झालेली आहे। तर छान मस्त टम्म अशी ही पुरी आपली फुगलेली आहे।
आणि लक्षात घ्या आणखी एक गोष्ट, ज्यावेळेस आपण असं पुरी वगैरे तळतो तर ते खूप जास्त उलटपालट करायचं नाही. एकदा खालची बाजू आणि एकदा वरची बाजू अशी आपल्याला दोनदाच ही पुरी तळून घ्यायची आहे, म्हणजे ती खूप जास्त तेलकट होत नाही. तर इथे तुम्ही पुरी पाहू शकता, मस्त अशी हलक्या रंगावरती मी इथे याला तळून घेतलेलं आहे. आता आपण हिला प्लेटमध्ये काढून घेऊयात. काय मस्त दिसत आहेत. तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व पुऱ्या राहिलेल्या तळून घेते. तर इथे आपल्या मस्त अशा संपूर्ण पुऱ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत. तर इथे आपल्या मस्त अशा ह्या आषाढ महिन्यातील स्पेशल तिखट पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.